Hi friends, this is Advocate Rahul Maskar and founder of Hammurabi Tablet. We welcome you to the new concept started by Hammurabi Tablet, and that is AV autobiography. In this we will be recording various autobiographies of the people whose lives are motivating and inspiring. In the first session of this, we are recording the autobiography of B.G. Parab, who was an additional DCP and received twice presidential medals, twice meritorious medals, insignia in the police department. Let's start our new session with this. Thank you. नमस्कार. मी भास्कर गणपत परब. आज माझं वय 77 वर्ष आहे. 77 वर्ष म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं किती मोठं आयुष्य आहे, कसं जगलं, कसं मी हे आयुष्य काढलं. पण तुम्हाला सांगू का, हे माझं आयुष्य फार मजेत गेलेलं आहे. हे माझ्या 77 वर्षाचा जीवनपट जेव्हा मला आठवतो, त्यातल्या बऱ्याच अशा आठवणी आहेत की त्या आठवणीतल्या आठवणी म्हणून लक्षात येतात. बरेच किस्से आहेत, त्याचेसुद्धा आठवण होते. आणि सगळी ही जेव्हा हे किस्से, हे आठवणी माझ्या नजरेसमोर येतात, तेव्हा मला वाटतं की आपण एकदा मागे वळून बघावं. आणि जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा माझा जन्म झाला सरंबळ गावी. हे सरंबळ गाव सावंतवाडीपासून जवळजवळ 20-25 मैलावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हे गाव आहे. कुडाळपासून जवळजवळ 3-3.5 मैलावर असेल. पण गाव छोटंच असलं पण चांगलं आहे. या गावाची एक प्रसिद्धी अशी आहे की गावात सातेरीचं देऊळ फार मोठं आहे. हे सातेरी देवी म्हणजे फार जागृत देवस्थान आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, हे सातेरी देवीला जागृत का म्हणावं. आत्ता माझ्या लाईफमध्ये माझ्या कुटुंबावर एक मोठं संकट आलं होतं, फार मोठं संकट. आणि तेव्हा सातेरीजवळ सहज बोलून गेलो आणि सातेरीने ते संकट सोडवलं. अशी आमची सातेरी देवी आहे. ह्या सातेरीच्या देवळाच्या बाजूलाच एक लिंगाचं देऊळ आहे. आणि ह्या लिंगाच्या देवळात सुद्धा बरेच लोक येऊन जातात. सातेरी देवळात बरेच येऊन जातात. सातेरीच्या देवळामध्ये एक वार्षिक जत्रा असते. ह्या जत्रेमध्ये आजूबाजूचे सगळे लोक सामील होतात. दशावतारी नाटकसुद्धा होतं. अशी आमची सातेरी देवी आहे. ह्या सातेरीच्या देवळाच्या समोरच एक रणस्तंभ आहे. हा रणस्तंभ सगळ्या लोकांना त्याची आठवण करून देतो. काय की ह्या गावातले बरेच लोक मिलिटरीमध्ये होते, त्यांनी फार त्याग केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा त्याच्यापासून काहीतरी धडा शिका आणि बघा. आता हे बघितल्यानंतर मग असं वाटतं का फक्त मिलिटरीमध्येच होते का? नाही, मिलिटरीमध्ये होतेच. पण त्यानंतर जसा काळ बदलत चालला तसे बरेच लोक पोलीसमध्ये जायला लागले. आता माझंच बघा ना, माझे वडील पोलीसमध्ये होते. वडिलांच्या नंतर मी पोलीसमध्ये भरती झालो. माझ्या चुलत्यांची 2 मुलं 3 मुलं पोलीसमध्ये भरती आले. म्हणजे आमची फॅमिली ही सगळी ह्या पोलीसमध्ये होती. आणि हे जीवन आम्ही नंतर जगलो. हे आता गावात ही सातेरी देऊळ जशी प्रसिद्ध आहे, तसं गावात एक फार मोठं तळं आहे. हे तळं म्हणजे कसं आहे, सार्वजनिक ठिकाण आहे. ह्या तळ्यामध्ये फार मोठे मासे असतात. त्यातला मोठा मासा म्हणजे खवळा. हे खवळे पकडण्यासाठी काय असतं की गावात एक एप्रिल-मे मध्ये जत्रा भरलेली असते, तळा मारण्याचा प्रकार. तर गावकरी काय करतो, गावाला कधी गारण घालतो, नारळ फोडतात आणि आजूबाजूला जमलेले सगळे लोक ह्या तळ्यामध्ये धाव घेतात. कोणाच्या हातात वडाकं असतं. वडाके म्हणजे कसं की ह्या वडाकेने मासे पकडता येतात आणि ज्याला हे खवळे मिळतात तो बाबा भाग्यवान. फार मोठा मासा असतो. म्हणजे कसा एवढा मासा असतो मोठा, त्याला हे असतं पांढरं भिंग असतात. आणि ज्याला जास्त खवळे मिळाला तो नशिबात समजला जातो. आणि हे असं करता करता त्या गावामध्ये एक एकी निर्माण होते. का तर हे तळं मारताना आजूबाजूच्या गावाचे लोक जसे एकत्र असतात, तसे सरंबळमध्ये बऱ्याच वाड्या आहेत, बऱ्याच मंडळी, खूप वाड्या आहेत. ह्या वाड्यातले सगळे लोक, आज परब वाडा आहे, सरंबळात कदम वाडा आहे, बागायत वाडा आहे, साठमवाडी आहे, येतात आणि मासे मारतात. तर ह्या तळ्याची ही एक प्रसिद्ध आहे आमच्या गावची. आता या सरंबळ गावामध्ये माझा जन्म झाला. तर माझं घर, ह्या घरामध्ये माझा जन्म झाला. तुम्हाला सांगू, माझा जेव्हा जन्म झाला आणि माझं जेव्हा नाव भास्कर ठेवलं, त्याच्यामध्ये फार मोठी गमतीची गोष्ट आहे.
तो किस्सा वेगळा आहे. काय झालं, जेव्हा माझा जन्म झाला त्याच वेळेला पूर्व दिशेला सूर्य उदयाला आला. तर आमचे आजोबा आमच्या वडिलांचे पुढे मुलाचं नाव आपण भास्कर ठेवायचं. आणि अशा प्रकारे माझं नाव भास्कर ठेवण्यात आलं. आणि मी जसं म्हटलं की माझं नाव भास्कर बरं, ह्या भास्करच्या नावामध्ये हा एक इतिहास आहे. आणि हे झाल्यानंतर नावामध्ये मी त्याच नावात प्रसिद्ध झालो. आणि आता हे सरमळ गावात माझा जन्म झाल्यानंतर माझं सरमळ गावचं शिक्षणसुद्धा सरमळ गावातच झालं. काय झालं की त्यावेळेला माझ्या लहानपणी 2 शाळा होत्या. एक 1ली ते 4थी आणि दुसरी होते 5वी ते 7वीपर्यंत. माझं शिक्षण पहिल्या शाळेत 4थीपर्यंत झालं आणि नंतर 5वीसाठी मला वरच्या शाळेत जावं लागलं. आमच्या शाळेमध्ये ना त्यावेळेला फार मोठे गुरुजी होते. त्याचं नाव होते एक गुरुजीचं नाव होतं साधने गुरुजी, दुसऱ्यांचं नाव होतं परब गुरुजी, तिसऱ्यांचं नाव होतं तळेकर गुरुजी. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जसं ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो तशी त्रिमूर्ती होती. त्यांच्याकडे एवढं ज्ञान प्रगल्भ होतं आणि एवढा अनुभव होता शिकवण्याचा तर लोक त्यांची आजही आठवण करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 77 वर्षाचा, तर त्यावेळेला जेव्हा मी केवढा असेल लहान होतो, पण तरी पण ही त्यांची आज आठवण येते. त्यांच्या शिकण्याची जी पद्धती होते ती लक्षात येते. आणि अशाच प्रकारे हे झालं. तर वडील मुंबईला पोलीसमध्ये होते. तिथून जे काही पैसे पाठवायचे त्याच्यातून आम्ही कसं तरी पोट भरत होतो. माझ्या 3 बहिणी आणि आम्ही 4 भाऊ. हे अशाच ह्याच्यामध्ये जीवनामध्ये आम्ही पुढे आलो. मी 5वीमध्ये शिकत असताना एकदा काय झालं की ते साधने गुरुजी होते, ब्राह्मण होते, ते फार मोठे ज्ञानी होते. त्यांनी एकदा सहज मला अभ्यास केला नसेल म्हणून मारलं. आता मारल्यानंतर काय करणार, आलो घरी, आईला बोललो आज मास्तरांनी मारलं. आमची आईच ती. हे आया म्हणजे असेच असतात, मुलाला मारलं तर त्यांचे अरे बापरे भगवतने असं रूप धारण करतात, कैदासिनीचं रूप आलं. तर मास्तर शाळेमध्ये आमच्या रस्त्याने चालले होते, मग आमच्या आईने घेतला तोंडसूक, काही शब्द बोलले. तो प्रसंग आठवला. मी शाळा सोडली, म्हणजे सरमळची शाळा सोडली आणि हे केलं की मुंबईला यायचं. पण ह्या गावामध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आमचं घर फार लहान होतं. त्या घराच्या लहानमध्ये माझे वडील त्यांना वडिलांकडून त्यांच्या फार कमी मिळालं, फार कमी प्रमाण मिळालं. मग काय झालं, आमच्या वडिलांना आमच्या चुलत्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांची जागा मोठी होती. त्या जागेत आम्ही राहायला लागलो आणि त्या जागेत राहत असता आणि त्यांची जमीन करता कसता आम्ही जरा पुढे आलो. ह्या पुढे आल्यानंतरच आम्ही आमच्या शेतीच्या जमिनीवरती, म्हणजे ज्याला आपण दुर्गाड म्हणतो, तर दुर्गाडमध्ये आम्ही घर बांधलं. फार माझं असं घर बांधलं. त्याच्यापूर्वी लहानसं घर होतं. आणि हे माझं घर असं होतं की आम्ही बहुतेक मुंबईचे आम्ही आमचे नातेवाईक किंवा आम्ही सगळे केव्हा एकत्र यायचो. आणि एकत्र आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना फोटो काढा असं आम्ही फोटो काढत बसायचो. आणि त्याच वेळेला आमची जी नातवंड होती त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा तिथे खेळत बसायचो, क्रिकेट खेळायचो. असं आमचं हे घर फार चांगलं आहे, जंगलामध्ये आहे, परंतु एखादं प्रेक्षणीय स्थळ असावं असं माझं तो घर आहे. आणि हे घरात मध्ये बरेच लोक येऊन गेले, राहून गेले आणि अजूनही आठवण करतात. आम्ही, माझी बायको, मी त्या ठिकाणी येत जात असतो आणि आम्हाला ते खूप आवडतं. वाटतं आपण स्वतः तिथे यावं आणि जावं. ह्याच गावामध्ये हे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा गावी येतो आणि राहतो तेव्हा बरेच लोक माझ्याकडे येत असतात, काहीतरी विचारायला येतात, बोलतात, चालतात आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून होतो. हे मुंबईला आल्यानंतर म्हणजे जेव्हा मास्तराने मारलं आणि मी गाव सोडलं तर मी मुंबईला आलो. माझे वडील पोलीस पहिल्यांदा हवालदार होते दादर पोलीस स्टेशनला. ह्या दादर पोलीस स्टेशनचे क्वार्टर होते. त्या क्वार्टरमध्ये मी, माझे वडील आणि माझी एक बहीण होती, मोठी बहीण लग्न झालेली होती, ती तिथे राहत होती. माझे एक चुलते वडिलांकडे राहत होते, कारण त्यावेळी जागा फार मिळत नव्हती राहायला. आणि त्या जागेत राहत असतानाच मी तिथून दादर कुंभारवाडा इथे एक मुसवाडी शाळा होती, त्या शाळेत मला वडिलांनी घातलं. त्यात एक विषय असं होता, एक किस्सा असा होता की माझ्या वर्गामध्येच त्यावेळेचे एक संगीत डायरेक्टर वसंत प्रभू होते. मला वाटतं गायक असतील, संगीत डायरेक्टर असतील. तर त्या वसंत प्रभूंनी त्यांचे भाऊ तिथे होते.
ते काय केलं वर्गात, तुम्हाला माहिती आहे की लहानपणी आपल्या कुठल्या तरी क्लासमध्ये असा एखादा पिरियड असायचा की त्यावेळी मुलांनी गाणी म्हणायची, मुलांनी काहीतरी नाटकाचे संवाद म्हणायचे. तर त्यावेळेला त्या दादर कुंभारवाडा शाळेमध्ये वसंत प्रभूंचे भाऊ होते आणि तुम्हाला सांगतो ते मधून मधून आपल्या भावाची गाणी म्हणायची आणि आमची भयंकर करमणूक व्हायची. तिथूनच मी काय 7वी पास झाल्यानंतर मी आलो परळला आर्यन भट हायस्कूलला. बघा मंडळी, दादर पोलीस स्टेशन पासून मी आर्यन भट हायस्कूल म्हणजे कामगार मैदान परेलला चालत यायचो. पैसे नव्हते, बसेस नव्हत्या, रिक्षा नव्हती, चालत यायचो एवढा लांब. आणि मग तिथून मी 5वी ते 8वी ते 11वी पर्यंत शिकलो. तर तेवढ्यात आमची बदली झाली वडिलांची भोईवाडा पोलीस स्टेशन. ह्या भोईवाडा पोलीस स्टेशन फार बऱ्याच किस्से आहेत. भोईवाडा पोलीस स्टेशन माझे जमादार होते आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर राहायचो, त्यांना बऱ्याच ओळखायचे. ह्या भोईवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मला सांगू, वाडवे सिनेमा होता, माता सिनेमा होता, चित्रा सिनेमा होता. मला सिनेमा बघायची तर मी चड्डीवरच शर्ट घालून त्या सिनेमामध्ये घुसायचो. ओळखायचे, अरे जमादार साहेबांचा मुलगा आहे. मला कोणी अडवायचं नाही, मला जितक्या वेळ वाटेल तितक्या वेळ मी तिथे बसून असायचो आणि जितक्या वेळ वाटेल तेव्हा मी बाहेर यायचो. हे सगळे सिनेमा माझ्यासाठी अगदी केव्हाही जा खुले होते. जमादारचा मुलगा म्हणून कोणी मला अडवायचं नाही. तर हे असं लाईफ करता 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 मी आर्यन भट हायस्कूलला जेव्हा होतो तेव्हा माझ्या वर्गामध्ये मी नेहमीच पहिला असायचो. तसा मी हुशार नाही आहे, मी मुळीच हुशार नाही आहे, पण माझ्या वर्गात मी हुशार होतो. कारण काय असतं की 8वीचे 5 डिव्हिजन, 9वीचे 4 डिव्हिजन, 10वीचे 2 डिव्हिजन असे ते वर्ग होते. पण माझ्या डिव्हिजनमध्ये मी पहिला असायचो. हे केव्हाची गोष्ट आहे, 1954, 55, 56, 57, 58 तेव्हाची गोष्ट आहे. तर लक्षात आहे अजून, कारण तर काळच असा होता आणि जे काय घडलं ते लक्षात राहण्यासारखं होतं. आणि जेव्हा मी SSCला आलो तेव्हा काय झालं की एक नाटकाचा हे होता, काहीतरी सेरेमनी होता, वार्षिक समारंभ असतो, तर नाटक होतं. आणि त्या नाटकामध्ये एक नाटक बसवलं आम्ही. त्याचं नाव होतं शेतकरी. त्या नाटकाचं नाव होतं शेतकरी आणि प्रमुख भूमिका मी केली होती. तुम्हाला मंडळी सांगतो, ह्या माझ्या तोंडामध्ये एक गाणं होतं. म्हणजे मानापमानमध्ये जसा एकदम वीरश्री करतो, वीरश्री गाणं म्हणतो, तसं या प्रकारचं एक गाणं माझ्या तोंडात आणलं होतं. पहिली हिरो ना नाटकात भूमिका माझी पहिली, मीच मुख्य भूमिका. तर तुम्हाला सांगतो गंमत कशी होती. त्या नाटक शेतकरी होता, तर अशीच मुलं जुगार खेळत बसली होती, जुगार खेळत होती. आणि त्याला मला सांगायचं होतं की बाबा रे, हे असं जुगार खेळू नका, त्याच्यात तुमचं जीवन संपेल. तर तुला सांगतो तर गाणं होतं मस्त. मला कसं बसवतं, हा ना मार्ग सुखाचा हिताचा, हा ना मार्ग सुखाचा हिताचा, झटपट जाईल निघून पैसा, झटपट जाईल निघून पैसा, उलटला सुलटा पडता फासा, उलटा सुलटा पडता फासा, नको छंद हा दुर्व्यसनाचा, नको छंद हा दुर्व्यसनाचा, हा ना मार्ग सुखाचा हिताचा. तर मंडळी ह्याची बरीचशी संचारली आणि मी गाणं म्हटलो. अरे लोकांनी टाळा टाळा मारल्या. तर साधा पोरगा काय गाणं म्हणतो, काय सांगतो, तर त्याच्यातून कसं लोकांना नाही झालं, काहीतरी घडलं आणि तो लोकांना लक्षात ठेवलं. तर अशाच प्रकारे नाटकात कामं करता करता लगेच कुठेतरी एक ऐतिहासिक नाटकाचा संबंध आला. तर त्याच्यामध्ये मला धर्मवीर संभाजींची हे झालं, काम करावं लागलं. आणि त्या धर्मवीर संभाजींची बरेचसे संवाद मी अशा तऱ्हेने म्हटलं की त्यांना म्हटलं की प्रत्यक्ष संभाजीच हे भाषण करतोय. आणि मग काय झालं, त्याच्यावरून असा आला, जेव्हा जेव्हा क्लासमध्ये मी जायचो तेव्हा माझ्या क्लास टीचर काय म्हणायचं, हे भास्कर तो संवाद म्हणा, तो संवाद म्हण. आणि मी तो संवाद म्हणायचो आणि मग पोरं आमची टाळ्या वाजायची, वा 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 करून. असे तर किस्से आयुष्यात घडले. SSC पास झालं. SSC पास होताना सुद्धा तसा मी हुशार नव्हतो, पण तरी पण मी खूप प्रयत्न केले. आणि जेव्हा ते एकंदर त्यावेळीची परिस्थिती लक्षात घ्या 58 साली, हे आताची परिस्थिती कशी आहे, 100 पैकी 100 मार्क, 100 पैकी 99 मार्क, तर त्यावेळी तशी नव्हती.
त्यामुळे फर्स्ट क्लास म्हणजे 60% वरचे फर्स्ट क्लास, आणि फर्स्ट क्लास फार कमी यायचे. तर त्यावेळी सुद्धा आमच्या आर्यमठ हायस्कूलमध्ये आमची फक्त 6 मुलं फर्स्ट क्लासमध्ये आली, आणि त्याच्यामध्ये मी होतो. आमच्या वडिलांना फार अभिमान वाटायचा, कारण पोलीसमध्ये ना ते पोलीसवाल्याचा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये आला, बरं वाटायचं सगळ्यांना. तर असे करता करता मग आमच्या वडिलांची बदली झाली पलटण रोड पोलीस स्टेशन. ह्या 6 मुलामध्ये मी होतो. फार अभिमान वाटला माझ्या वडिलांना. आता या मुलाला कॉलेजमध्ये पाठवायचं असं ठरलं. तेवढ्यात आमची बदली वडिलांची जमादार होते. तुम्हाला सांगू मंडळी, ह्या ब्रिटिशांच्या काळामध्ये जो ड्रेस होता तोच पुढे चालू झाला होता. काय होतं, जमादार म्हटला म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर आणि हे कॉन्स्टेबल स्टाफ ह्याच्यामधला दुवा होता. फार त्याला मान असायचा. एक निळी टोपी होती, अशी गोल टोपी होती, निळी टोपी, आणि निळं डगलं होतं, आणि निळं पॅन्ट होती रचक अशी, आणि त्याच्यावर असा बेल्ट होता, क्रॉस बेल्ट. आणि ही व्यक्ती अशी चालली त्या रस्त्यावरून की वाटायचं हा काय पोलीसवाले आहेत हो असं. आणि आमच्या बाबांची काय तर उंची भयंकर होती, बॉडी चांगली होती, आणि त्याला तो ड्रेस म्हणजे असा शोभून दिसायचा. एकदा सकाळचे ते राऊंड मारायचे समज सेक्शनमध्ये, आणि संध्याकाळचे राऊंड मारायचे परत सेक्शनमध्ये. आणि इतर वेळी जेव्हा असेल त्याला तेव्हा त्याचा ड्रेस काय होता, धोतर, शर्ट आणि कोट, आणि एक टोपी होती. आताच्या टोप्या तशा नव्हत्या. आता काय कोणी कोणाची टोपी बदलतो, पण त्यावेळी तसं नव्हतं. ही टोपी फार चांगली होती, कडक टोपी होती अशी, म्हणजे त्याला उपमा देता नाही. तर ही टोपी घालून की अशी सेक्शनमध्ये फिरायचे साध्या ड्रेसमध्ये. मग लोकांना वाटायचं काय पर्सनॅलिटी आहे माणसांची. तर असे आमचे वडील होते. मग त्याने थोडंसं हे करून करून मला त्याने ह्याला घातलं, कॉलेजला घातलं, सिद्धार्थ कॉलेजला. मी सिद्धार्थ कॉलेज जॉईन झालो. पण तेवढ्यात काय झालं, वडिलांची म्हणजे मुदत संपली, वडील आमचे रिटायर झाले. मला राहायला जागा नव्हती. वडिलांकडे तेवढी कुवत नव्हती की मला का ते जागा घेऊन राहायला द्यायची. फार गरीब होतो आम्ही. 2 वेळचं जेवण खायचं म्हणजे फार मुश्किल होतं, कारण घरचा प्रपंच एवढा होता, घरी एवढे माणसं होती. मी मग अशीच म्हणालो, आम्ही 3 बहिणी आमची आणि 4 भाऊ आणि इतर काही. तर अशामध्ये फार कठीण होतं. मग मी काय केलं, जेव्हा माझे बाबा पलटण पोलिसला म्हणजे आताची रमाबाई पोल्युशन, पंडिता रमाबाई पोल्युशन, MRA पोल्युशन, ते त्यावेळेचं पलटण पोल्युशन, त्याने जमादाराचा मुलगा. तर आम्हाला कुठेही जायला असं एक मिळायचं. ह्या पलटण रोड पोलिसचा एक चांगला किस्सा तुम्हाला सांगतो. ह्या पलटण रोड पोलिसमध्ये एक रेडिओ म्हणून सिनेमा होता, अगदी बाजूलाच होता रेडिओ. त्याच्यानंतर तिकडे बंदरावरती एक रेक्स सिनेमा होता, रेक्स. तर काय होतं, ह्या रेडिओ सिनेमा, हा रेक्स सिनेमा हा म्हणजे आमच्यासाठी कधी खुला. अशीच जमादारांचा मुलगा कधी जावं पिक्चर बघावं. पलटण पोलिसांच्या दरवाजापासून तो ह्या रेडिओमध्ये यायला फार तर 2 मिनटं. त्यावेळी दिलीप कुमारचे पिक्चर, देवाण्यांचे पिक्चर म्हणजे किती प्रसिद्ध होते, आणि आम्हाला ते परत परत बघायचे वाटते. आणि त्याचा फायदा मी जमादारचा मुलगा म्हणून त्या थिएटरमध्ये घुसून ते गाणं आलं रे आलं की त्यावेळी घुसायचो. दिलीप कुमारचं कितना हसी है मौसम, अरे ते गाणं आलं की आम्ही घुसायचो. देवाण्यांची गाणी, ती गाणी लागली की आम्ही घुसायचो. आम्ही म्हणजे कोण, मीच असा चड्डीवर घुसायचो. पण फार बरं वाटायचं तेवढा. अरे आणि त्यावेळी आम्हाला असं अभिमान वाटायचा की जमादारचा मुलगा म्हणून. तर वडील गेल्यानंतर काय झालं की तिथे जे शिपाई होते त्यांची आमची ओळख झाली होती. काही शिपाई असे असतात की ते बॅचलर म्हणून असतात, म्हणजे कॅडेटसारखे असतात. ते एकाच खोलीत 4-5 राहायचे. मग मी काय केलं, वडिलांच्या ओळखीवर त्यांची ओळख झाली होती, त्यांच्याच खोलीत झोपायचो, तिथेच राहायचो. बघा त्यावेळी काय परिस्थिती होती. त्या शिपायांच्याच खोलीमध्ये पोलीस लाईनमध्ये मी राहायचो. बाहेर काहीतरी खायचो, झोपायचो. असं करत 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 मी इंटर झालो. त्यावेळी इंटरमिडिएट म्हणायचे सिद्धार्थ कॉलेजला. पण त्यावेळी सुद्धा एक गंमत अशी होती की जेव्हा मी सिद्धार्थ कॉलेजला होतो तेव्हा आम्हाला मराठी शिकवायला प्राध्यापक अनंत काणेकर होते, आणि रमेश तेंडुलकर सुद्धा होते, प्राध्यापक रमेश तेंडुलकर. हे लोक फार मोठे होते महाराष्ट्रामध्ये. हे यांचं लौकिक फार मोठं आहे, त्यावेळीसुद्धा होता. पण मला अभिमान वाटायचा की ह्या प्राध्यापकांच्या अंडर आम्ही शिक्षण घेतो आहे, असा आम्हाला अभिमान वाटायचा. आणि त्यातल्या ते मोठा चांगला किस्सा असा होता की आम्हाला संस्कृत शिकवायला हे डॉक्टर हेमंत कर्णिक होते. हे संस्कृत शिकवायचे.
फार चांगलं शिकवायचे, फार चांगलं. आणि त्यावेळी आम्हाला एक विषय होता शाकुंतलम. हा शाकुंतलम जेव्हा जेव्हा ते शिकवत होते तेव्हा ते काय म्हणायचे, व्हेन आय टीच यू शाकुंतलम माय ओन शकुंतला स्टँड बिफोर माय आईज. मग आम्ही खतखतून हसायचो सगळी मुलं. मस्त वाक्य होतं ते, ऐकण्यासारखं होतं. अरे एवढे मोठे प्राध्यापक, पण केव्हा केव्हा त्या मुलामध्ये असे मिसळून जायचे की हे असं घडायचं. आणि हे मी जेव्हा इंटरमिडिएटला होतो तेव्हा एक गोष्ट सांगायची वाटते, मी सर्व्हिस करत होतो. सुरुवातीला मला बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळाली, निम्म्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिस. आणि नंतर मी सेल्स टॅक्समध्ये काम करत होतो, म्युन्सिपाल्टीमध्ये काम करत होतो. म्युन्सिपाल्टीला असताना मी पहिला झालो होतो बांद्रा म्युन्सिपाल्टीत. नंतर मी हेड ऑफिसला आलो म्युन्सिपाल्टीच्या, तिथे काम करत होतो. सेल्स टॅक्समध्ये असताना मी चेन्नई रोडला होतो. तर हे कसे लोक होती की त्यावेळी पब्लिक सर्व्हिसची परीक्षा होती. आणि ही पब्लिक सर्व्हिसच्या पास झालं की तुम्हाला लवकर नोकरी मिळायची. आणि माझं असं वैशिष्ट्य होतं की मी फर्स्ट क्लास आल्यामुळे मला लवकर नोकरी मिळत होती. कुठेही अर्ज करा, कुठलीही परीक्षा देऊन मी लवकर पास व्हायचो आणि मग मला नोकरी मिळायची. मग काय झालं, हे करता 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 इंटरमिडिएट झालो. नंतर पुढे BAचा अभ्यासक्रम सुरू केला. आणि मग मी एके दिवशी कुणाच तरी एकाने मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये चिटकवलं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये फार मजा वाटायची. का माहिती आहे, टाइम्स ऑफ इंडियाचा पेपर होता फिल्मफेअर. आणि फिल्मफेअरसाठी सगळे नटनटे यायचे. मग आम्हाला टेबलावर बसून बरं वाटायचं, अरे अमका आला, अरे तमका आला. मग कोणतरी शेजारचं बोलायचं लवकर, हे बघ रे तो आला बघ, हे बघ रे ती आली बघ. तर बरं वाटायचं. हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही सर्व्हिस म्हणजे फार मजेशीर गेली. मी त्यावेळी अकाउंट्स काम करायचो आणि त्यामुळे ते माझं लाईफ तिथे फार गेलं. पण मग एक गंमत सांगतो तुम्हाला, जेव्हा मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो ना तेव्हा एक जाहिरात आली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची की RTOमध्ये वरच्या पोस्टची जागा आहेत. आणि मी तिथे बसलो त्या परीक्षेला आणि फार वरच्या मनाने पास झालो आणि मला पोस्टिंग मिळाली RTOला. किती बरं वाटलं. हा ह्या वयामध्ये एवढी मोठी पोस्ट, खूप बरं वाटलं. अगदी छाती पुढे काढून त्या डिपार्टमेंटला गेलो. कोणतरी मला सांगितलं ही तुमची खुर्ची. खुर्ची खाली नव्हती. त्या खुर्चीमध्ये कोणतरी एक सिनियर माणूस बसला होता. पण अगोदर आमच्या अंगात विरसी संचार होती, वा 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 किती वरची पोस्ट आणि ह्या वयात. तर त्या मनुष्य बसला होता. त्याला ज्याने मला त्या खुर्चीवर आणलं दाखवायला ही तुमची जागा, तिथे एक मनुष्य बसला होता वयस्कर. तो वयस्कर मनुष्य उठला मला बघून आणि बाजूला बसला. मी खुर्चीवर बसलो, इकडे तिकडे बघत बसलो होतो. एवढ्यात तो वयस्कर मनुष्य रडायला लागला. अरे बापरे, हे काय विचित्र. माझं अभिनंदन करायचं सोडून हा मनुष्य रडतो आहे. काय करायचं. प्रश्न पडला, का असं रडतो हा. मी त्याला विचारलं, का हो तुम्ही रडता का. तर त्या माणसाने मला सांगितलं, साहेब हे बघा मी खूप वर्ष इथे नोकरी करतो आहे. आत्ता कुठे मला प्रमोशन मिळालं, पण आता तुम्ही आलात, आता परत मला रिवॉर्ड करणार म्हणजे मी परत गेलो. आता मला प्रमोशन मिळालं म्हणून मी घरच्या लोकांना पेढे वाटले. आता काय रडत जाणार घरी मी. म्हटलं काय काळजी करू नका. मी म्हटलं संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाणार, पण उद्या येणार नाही. तुम्ही म्हटलं इथं नोकरी करा, ह्याच खुर्चीवर बसून नोकरी करा, काय घाबरू नका, रडायचं काम नाही. आणि पेढे दिले त्याचं आज काहीतरी हे झालं म्हणून तुम्ही काही मनात आणू नका. पेढे दिलेत फार चांगलं केलं, घरची माणसं खुश होतील. आता ही घटना घरच्या माणसांना सांगू नका आणि उद्यापासून तुम्ही ह्याच खुर्चीवर बसा. आणि तुम्हाला मंडळी सांगतो, मी त्याच दिवशी त्या नोकरीचा त्याग केला आणि परत टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलो. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होतो. आता ही नोकरी करत असताना काय झालं की मध्येच एक जाहिरात आली. बॉम्बे पोलीस फोर्समध्ये एक ग्रॅज्युएट लोकांची भरती होती CIDसाठी. बरं वाटलं. का माहिती आहे का, एक तर राहायला घर नव्हतं. चला पोलीस ऑफिसर्स म्हणून जर मला मिळाले तर घर मिळेल, राहायला घर मिळेल, मी चांगल्याने राहू शकतो. म्हणून मी तो अर्ज केला. आणि मंडळी मी त्या परीक्षेत पास झालो, सगळं व्यवस्थित झालो. माझी पोस्टिंग CIDला ट्रेनिंगसाठी झाली. त्या CID ट्रेनिंगमध्ये असताना सुद्धा मी
त्या मुलामध्ये माझा पासिंगमध्ये 3रा नंबर आला. आणि हे झाल्यानंतर मी काय केलं की माझी पोस्टिंग झाली SB2ला. SB2 म्हणजे काय, स्पेशल ब्रांच 2ला माझी बदली झाली. मी तिथे बरीच वर्ष काढली. हे एअरपोर्टला आम्ही जायचो, इमिग्रेशनचं काम करायचो. तर त्या ठिकाणी सुद्धा एक वैशिष्ट्य होतं, बरं वाटायचं. तुम्ही जर एअरपोर्टला इमिग्रेशनला गेला तर तुम्हाला वाटतं की बरेच मोठे लोक जात येत असतात, जात लेख असतात आणि आपल्याला ते बघाशे वाटतात. हे फार बऱ्याच लोकांना सवय आहे. जसं प्राईम मिनिस्टर रस्त्यावरून जायला लागलं तर रस्त्याच्या दोन्ही तर्फेला लोक उभे राहतात. का? प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट जे जातात त्यांचं आपल्याला दर्शन व्हावं. तर त्यावेळी एअरपोर्टला सुद्धा असंच वाटायचं की कोण आला म्हणून, शेर बाबा कोण आला, आपल्याला बरं वाटतं त्याला बघून. त्यावेळेस मला सांगतो, श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अमृत डांगे हे सारखे यायचे जायचे आणि आमच्याशी ते बोलायचे. एवढे मोठे माणसं ते आमच्याशी बोलायचे. का ऑफिसर कसं वाटतंय, बरं आहे ना, असं आमच्याशी बोलायची. मग आम्हाला बरं वाटायचं, वा डांगे आमच्याशी बोलले असं. तर ही त्यावेळेला घटना होती. अशाप्रकारे बरेच लोक तिथे यायचे जायचे आणि आम्हाला बरं वाटत होतं. त्यामुळे काम कसं करताना खूप बरं वाटत होतं. SB2ला असे दिवस काढले आणि आम्हाला मध्येच एक असं हे झालं की आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं. कुठे माहिती आहे? पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिकला. आम्ही पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिकला असताना थोडा त्रास झाला, कारण मला बाहेरचं जेवण चालत नव्हतं आणि जेवण जेवता मी एकदम रिड्यूस झालो, एकदम कमी झालो. तर तिथे SGIचे ड्रिल मास्तर फार कडक होते. एक दिवस त्यांनी मला दमात घेतला. हो भास्कर, तुमचं वजन आता 42 किलो आहे. ह्या 42 किलोचे आणखी जर कमी झालं ना तर तुम्हाला पोलीस ट्रेनिंग कॉलेज म्हणून घरी पाठवणार. काय ते बघा, पुढच्या वेळी तुम्ही मैदानात याल तेव्हा वजन वाढवून या. मोठा प्रश्न पडला. कुठे जायचं? पोलीस ट्रेनिंग कॉलेजला तिथे मेस होती. त्या मेसमध्ये जेवण मला काय आवडत नव्हतं आणि ते जेवण जेवत होता मी एकदम रिड्यूस झालो होतो. पण तरी दम दिला ड्रिल मास्तरनी. वजन कमी झाले तर हाकलणार. एवढ्या मोठ्या प्रयासाने मी आलो आहे पोलीस कॉलेजला. तर मग हसते ते काय असतं, पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिक जिथे होतं ना तिथून काही मैलावर एक बाजारपेठ होती, नाशिक बाजारपेठ. मग तिथे जाऊन काहीतरी यायचं. पण दरवेळी नाही, तिथे फक्त रविवारची रजा असायची. आम्ही रविवारची रजाची काहीतरी घेऊन यायचो, बसायचो. आणि तुम्हाला गंमत सांगतो, जवळजवळ या 1.5 वर्षामध्ये आम्ही कसे परिस्थिती हाताळली, फार वाईट होती. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त थंडी नाशिकलाच असते असं म्हणतात आणि नाशिकची थंडी भयंकर होती. आम्हाला प्रत्येकाला एक कॉट होती, बेड दिलेला होता आणि मग पांघरायला वगैरे सतरंजी, चादर किंवा ते ब्लँकेटसारखं होतं. त्या नाशिकच्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला गरम पाणी कोण देत नव्हतं, थंड पाणी. अरे बापरे, त्या थंडीमध्ये थंड पाण्याची आंघोळ करायची, अंगावर काटा उभा राहायचा. मग आम्ही ते काय करायचो, बादलीत एक पाणी घ्यायचो आणि ते काठीला एक हे वायर लावायचो आणि त्याच्यामध्ये काहीतरी बांधून ते बादलीत सोडायचो की ते बादलीचं पाणी गरम व्हायचं. मग ते आम्ही पाण्याची आंघोळ करायचो. पण हे सकाळची गोष्ट झाली. रात्री किती थंडी, काय करायचं? तर तुम्हाला मंडळी सांगतो, त्यावेळी माझ्या त्या वयामध्ये थंडी मला सोसत होती. मग मी काय करायचो, नुसता क्वार्टर झोपायचो आणि सगळा बिछाना, चादर, ब्लँकेट असं अंगावर घेऊन झोपायचो. तेव्हा कुठे जरा थोडीशी मला बरं वाटायचं. असं करता 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 आम्ही तिथे दिवस काढले. मग त्या ठिकाणी एक वेळ असतं, जेव्हा पासिंग आउटची परेड असते ना, त्याच्या आदल्या दिवशी एक मेस नाईट म्हणून असते नाशिकला, पोलीस स्टेशन मेस नाईट. ह्या मेस नाईटला आम्ही प्रथमच आमच्या बॅचने एक नाटक बसवलं. श्री बाळ कोळवकरांचं 3 अंकी प्रसिद्ध नाटक आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका मी केली. तशी मला नाटकाची आवड होती आणि ती प्रमुख भूमिका त्या नाटकामध्ये केली. लोकांनी अगदी थिएटर ते आमचा हॉल डोक्यावर घेतला, टाळ्या मारल्या आणि मला त्या तिथे प्रमुख भूमिका केली. ती एवढी चांगली होती असं लोकांचं म्हणणं की मला त्यात बक्षीस मिळालं. खरं म्हणजे मेस नाईटला बरेच लोक आपल्या आईवडिलांना, बायका मुलांना बोलवतात.
पण माझी तेवढी परिस्थिती नव्हती. मला माझ्या बायकोला बोलवता आलं नाही, कारण ते पैसा नव्हता. कारण तिला आणायचं म्हणजे कुठेतरी हॉटेलमध्ये ठेवायचं, आणि हॉटेलमध्ये ठेवायचं म्हणजे पैसे भरायचे. फार वाईट वाटलं मला. पण सांगणार कोणाला? जो काय पगार मिळत होता तो एवढा तुटपुंजा होता की त्या पैशातून मी माझं स्वतःचं बघायचं, घरचं माझ्या बघायचं, गावचं. कारण वडील रिटायर झालेले होते. फार मोठा प्रपंच. त्याच्यात बघता 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 असंच झालं होतं. त्यामुळे माझ्या मिसेसचं मला काय करायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो गमतीची. माझी मिसेस, तिचे वडीलसुद्धा पोलीसमध्येच होते, आणि ती ज्या ठिकाणी राहत होती ते एरियात फार चांगलं होतं. नळ स्टॉप, पुण्यामध्ये नळ स्टॉप. आणि आमचा त्यावेळी तिच्याबरोबर माझा मोठा मुलगा, म्हणजे आता मोठा मुलगा आशुतोष त्याचं नाव, तो तिथे त्यावेळी लहान होता, त्यावर राहत होता. पण एक गंमत सांगतो किस्सा. ह्याचं आशुतोष नाव कसं आलं माहिती आहे का? माझी जेव्हा मिसेस गरज होती तेव्हा आम्ही असेच फिरायला जायचो, आणि मग फिरता फिरता बऱ्याच लोकांना वाटायचं, बरेच आपले लोक, नवरा मनुष्य आपले मनोगत सांगायचा बायकोला, बायको आपलं मनोगत सांगायची नवऱ्याला. एकदा आम्ही असंच लॉ कॉलेजच्या त्या रस्त्याने चाललो होतो, आणि चालता चालता समोर एक मस्तपैकी बंगला होता, फर्स्ट क्लास. आता असा बंगला का आम्ही बांधू शकत नाही, तेवढी आमची ऐपत नाही. पण त्या बंगल्याचं नाव एवढं सुंदर होतं. त्या बंगल्याचं नाव होतं आशुतोष. तेव्हा मी मिसेसला म्हटलं, बघ आपलं जर पहिला अपत्य मुलगा असेल तर आपण त्याचं नाव आशुतोष ठेवायचं. मिसेसला बरं वाटलं. हो 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 ठेव. आणि सांगतो परमेश्वराची कृपा, सगळ्यांचे आशीर्वाद, माझा पहिला मुलगा आला, त्याचं नाव आम्ही आशुतोष ठेवलं. आज आशुतोष खूप मोठा झाला आहे, इंजिनियर आहे. पण त्याच्या नावामागची ही भूमिका होती, हा इतिहास होता. तर हा आशुतोष नाव ठेवलं. एकदा मला एकाने विचारलं, का हो परत तुम्ही मराठी ना? हो. म्हणजे मुलाचं नाव आशुतोष का ठेवलं? म्हटलं काय झालं? हो आशुतोष नाव बंगाली आहे. अरे नावात काय आहे? हां, आम्हाला आवडलं, आम्ही ठेवलं. तर असा एक किस्सा आहे तुम्हाला सांगू मंडळी. माझ्या दुसऱ्या मुलाचा सुद्धा किस्सा असाच आहे. दुसरा माझा मुलगा गणेश. तर काय झालं, जेव्हा आम्हाला दुसरा मुलगा झाला तो त्यावेळी आम्हाला मुंबईला होतो सायन हॉस्पिटलला. तर जेव्हा त्याच्या अगोदर जवळजवळ 8-9 महिने अगोदर माझे वडील वारले. उतार वयामुळे त्याला हार्ट अटॅक आला होता, ते वडील वारले. आणि वडिलांचं माझ्यावर फार प्रेम होतं, आणि प्रत्येक मुलाचं वडिलावर सुद्धा असतंच. तर काय झालं की ते वारल्यानंतर गावची गोष्ट, त्यांचं 13 वगैरे आम्ही गावी गेलो. 13 तुम्हाला माहितीच आहे, कोणी मनुष्य मध्ये झाला की 13 घालतात. रात्री भजनही असते. त्याच वेळेला त्या 13वेला रात्री भजन होतं गावच्या ठिकाणी. आणि मग हे भजन चालू असता, जसे ते तबला आणि टाळ वाजत गेले तशी माझी बहीण, तर आम्ही बेबी म्हणतो, तिच्या अंगात वारं आलं. वारं म्हणजे काय माहिती आहे? हे गावाला एक वारा शब्द फार देवीचा परिचय आहे. अमक्याच्या अंगात वारं आलं, तमक्याच्या अंगात अमकं वारं येतं, तमक्याच्या अंगात अमकं वारं येतं. तर माझ्या बहिणीच्या अंगात वारं आलं, आणि ती बहीण अशी कुदायला लागली. कुदायला लागल्यानंतर ते आमचे वडील होते. ते जे वारं होतं ते माझ्या मयत झालेल्या वडिलांचे होते. आणि ते कुत्ता कुत्ता माझी बहीण म्हणाली, मी पुनर्जन्माला येणार आहे. आणि ते सुद्धा भास्करच्याच पोटी. मी तिथे होतो, सगळ्यांनी ते ऐकलं होतं. वडील पुनर्जन्माला येणार म्हणाले, आणि ते माझ्याच पोटी. बरं वाटलं, चला असंच होता होता. मग जेव्हा तो आमचा मुलगा जन्माला आला, त्याचा बारसा, त्या बारशाला परत हाच विषय आला. आमची बहीण म्हणाली, नाही त्याचं नाव बाबांचंच ठेवायचं. आता बाबांच्या नावात आमचं गणपत होतं. आता त्या काळात गणपत नाव ठेवायचं म्हणजे थोडंसं हे होतं, तरी त्याचं नाव आम्ही गणपत ठेवलं, वडिलांचं नाव. पण सांगतो तुम्हाला की ज्याला शाळेत त्याला ॲडमिशन घ्यायला गेलो
तेव्हा आम्ही म्हटलं गणपत भास्कर गणपत परब म्हणजे थोडंसं वेगळं वाटतं. मग आम्ही त्याच्या नावात थोडासा बदल केला आणि गणेश ठेवलं. म्हणजे गणपतचं आम्ही गणेश केलं मंडळी. कशासाठी? तर ते हे जो काय गोंधळ असतो की माझं नाव भास्कर गणपत परब आणि त्या मुलाचं नाव जर गणपत भास्कर परब केलं तर तो बोलला त्याला गणेश नाव ठेवलं आणि म्हणून तो आज गणेश भास्कर परब ह्याच नावाने वावरतो आहे. पण त्याचं नाव म्हणजे वडिलांचं आहे आणि असं आहे. तर हे असं असता नंतर मी माझी जेव्हा पुण्याला आलो पोलीस ट्रेनिंग कॉलेजचं शिक्षण करून तेव्हा माझी बदली झाली सोलापूरला. सोलापूरला मी गेलो. आता सोलापूर म्हटल्यानंतर कधी बघितलं नव्हतं पण माझी बदली सोलापूरला झाली. थोडे दिवस काढले आणि मग अचानक माझी बदली मुंबईला झाली. परत मुंबईला आलो आणि मी परत माझी पोस्टिंग झाली गावदेवी पोलीस स्टेशनला. आता मुंबईच्या गावदेवी पोलीस स्टेशनला बदली झाली. गावदेवी पोलीस स्टेशन म्हणजे असं होतं की त्या एरियामध्ये मोठमोठ्या कंपनीचे मालक, मोठमोठे डायरेक्टर, मोठी माणसं राहत होती. ते काम करणं म्हणजे थोडंसं अवघड असतं. का माहिती आहे? बऱ्याच वेळा तो FIR त्यांच्या घरी जाऊन घ्यावा लागायचे. विचित्र परिस्थिती असायची. शिवाय गावदेवीच्या आधीमध्ये राजभवन, गव्हर्नर तिथेच राहत होतं. सगळं सांभाळून लागत होतं. म्हणजे जेवढे ऑफिसर होते त्यांना टर्न बाय टर्न कुठल्या तरी ड्युट्या यायच्या. कधी स्टेशन हाऊसला कंप्लेंट घ्यायला बसा, कधी राजभवनला जाऊन बंदोबस्त करा. असं हे करत करता एकदा काय झालं, मी असंच स्टेशन हाऊसला बसलो होतो. पण गावदेवी पोलीस स्टेशन तुम्ही जर बघितलं असेल तर असं आहे की ज्या ठिकाणी तो स्टेशन हाऊस ऑफिसर बसलो असो त्याच्या समोरच रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावर त्या टॅक्सी थांबली आणि कोणी उतरलं की लगेच दिसायचं. तर मी असा बसलो असताना एक गाडी थांबली आणि त्याच्यातून एक बाई उतरली, आली माझ्याकडे. मला तक्रार करायची आहे. म्हटलं बसा तुम्ही, काय तक्रार आहे? तर माझं गंगावन चोरीस गेलं. मी एकदम कचरलो. गंगावन चोरीस गेलं? काय बोललो नाही, कारण समोरची बाई फार श्रीमंत वाटत होती आणि गाडीतून आली होती. गंगावन चोरीस गेलं? हो, गंगावन चोरीस गेलं. ते गंगावन मी फॉरेनहून आणलं होतं, कॉस्टली होतं. बरं कुठून चोरीस गेलं? तेवढे घरातून चोरीस गेलं. घरी कोण कोण आहे? ना एक नोकर आहे, तो सगळं बघतो. मग तुमचा जे संशय आहे का? बघा आता घरी दुसरं कोणी नाही आहे आणि माझं गंगावन चोरीस गेलं आहे. तुम्ही माझी कंप्लेंट घ्या आणि माझं गंगावन परत मिळवून द्या. म्हणजे तक्रार घेतो म्हटलं तुमची. आणि तुम्हाला सांगतो, मी त्या बाईंची तक्रार घेतली. काय गंगावन चोरीस गेलं? किंमत फार होत होती. मग ही तक्रार घेतल्यानंतर आम्ही जो नोकर तिथं काम करत होता त्याला घेऊन आलो. बरेच प्रश्न विचारले, उलटे सुलटे. आमच्या डिटेक्शन स्टाफने प्रयत्न केला पण तो कोणाला दाद देत नव्हता, काहीच कबूल करत नव्हता, काही सांगत नव्हता. प्रश्न पडला मोठा. त्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर अटक केलेल्या माणसाची घराची झडती घ्यायची असते. आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याची झडती घ्यायला सुरुवात केली. सगळीकडे घर शोधलं पण काय गंगावन सापडलं नाही. मग लक्षात आलं कोपऱ्यात 2 पत्र्याचे डबे होते, डबे मोठे असे. ते पत्र्याच्या डब्यात काय होतं म्हणून उघडून बघितलं. ते एकात गहू होते, एकात तांदूळ होते. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो, तो तांदळाचा डबा उलटा केला, त्याच्यात काय नव्हतं. गव्हाचा डबा उलटा केला तर अगदी शेवटी ते गंगावन निघालं. ओह, आम्हाला एवढा आनंद झाला. का माहिती आहे? केस डिटेल झाली. ते गंगावन आम्हाला सापडलं. त्या माणसाने मान खाली घातली ज्याला पकडलं त्याने.
म्हटलं काय बाबा हे काय आहे? तो काय बोलत आहे नाही. गंगावून का चोरलंस? अरे पुरुष आहे का पुरुष तू? गंगावून चोरलंस? मग आम्हाला कळलं मंडळी कुठं रत्नागिरी साईडचा चिपळूण साईडच्या कुठं साईडचा होता. तुम्हाला माहिती आहे की त्या ठराविक त्या एरियामधले लोक काही ठराविक क्षणी असा गोल फेरा घेतात. मध्ये तो ढोलकीवाला बसलेला असतो आणि डांगणी 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 करत असतात आणि ते गोल असे नाचत असतात, गण्या धाव रे गण्या धाव रे असं म्हणून. आणि त्या लोकांची तुम्ही जर बघितलं तर केस फार वाढलेले असतात. त्यांना गंगावून घालायची फार आवड असते. आणि मग मला कळलं की ह्या माणसाने ते गंगावून का चोरलं. मजेशीर गोष्ट आहे ना. तर असं घडतं कधी कधी. तर गावदेवीला असताना ही एक गोष्ट घडली. आणि नंतर काय झालं की माझी गावदेवीला एक होतं की तिथे गणपती इमर्शन फार जोरात असायचं. आणि त्या इमर्शनचा बंदोबस्त करता 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 फार नाकीनऊ यायचे. पण ते करायला होतं. पण माझी गावदेवीला असताना गावदेवीला हा फार मोठा बंदोबस्त करावा लागत असे. कुठला? इमर्शनचा. कारण सगळे मुंबईचे गणपती जे चौपाटीला येतात ते गावदेवी पुरुषींच्या हद्दीमधल्या चौपाटीवरचे असं होतं. ह्याच अशामध्ये आम्ही असताना एकदा काय झालं, मी असा स्टेशन हाऊसला बसलो होतो आणि एक मनुष्य कंप्लेंट करायला आला. तसे बरेच मनुष्य कंप्लेंट करायला असतात. पण एक लक्षात राहणारी काही गोष्ट अशी होती. आम्ही त्याला विचारतो काय चोरी झाली. तर त्याने काय सांगावं, फणसाची चोरी झाली. बापरे, फणसाची चोरी? म्हटलं तुम्ही कुठे असता? तर म्हणे म्युन्सिपाल्टीमध्ये. मी म्युन्सिपाल्टी कर्मचारी आहे. मग आमच्या म्युन्सिपाल्टीच्या झाडावरचा फणस चोरीस गेला. पण कोणी चोरी केली? तिथे खाली एक चप्पल दुरुस्त करायला मनुष्य बसला आहे. त्याने ती चोरी केली आहे. आणि फणस काढून दे. अहो फणस तो काय आणि तुम्ही कंप्लेंटही करता काय? नाही नाही नाही, हां म्युन्सिपाल्टीचं फणस झालं आहे, म्युन्सिपाल्टीच्या मालाची चोरी झालेली आहे, तुम्ही माझी कंप्लेंट घ्या. नाही म्हणू शकत नव्हतो. आणि आमच्यामध्ये असा एक सर्वसाधारण नियम असतो की जी वस्तू ओळखता येणार नाही शक्यतो अशा गोष्टीचा FIR घेऊ नये, कंप्लेंट घेऊ नये. त्याला समजावून सांग. कारण समजा आणखी 10 फणस आणले तर त्याच्यामध्ये तो ओळखू शकेल का हात माझा फणस आहे म्हणून? नाही ना. तर असं असतं. पण तो ऐकायलाच कबूल नाही. मग मी त्याचा FIR घेतला, कंप्लेंट घेतली आणि गाडीत त्याला बसायला सांगून आम्ही तिथे गेलो. कुठे? वाळकेश्वर रोडच्या कोपऱ्यावर. तिथे बघितलं तर फणसाचं झाड होतं मोठं, फणसही होते आणि तो चप्पल दुरुस्त करणारा ते मुशी होता. त्याला विचारलं का रे बाबा तू फणस चोरलेस? हो साहेब चोरले कुठे? एवढे लोक येतात आणि एक एक फणस काढतात आणि घेऊन जातात. लोक येतात फणस काढतात घेऊन जातात. मला मोह झाला. म्हटलं मी इथे बसतो इतकी वर्ष, आपण एक फणस काढू. आणि तो फणस काढला आणि तो घेऊन गेलो आहे. अरे बापरे. बरं होतं फणस कुठे आता? माझ्या घरी. कुठे राहतोस तू? विक्रोळीला. अरे बापरे, गावदेवी प्रोडक्शन कुठे आणि विक्रोळी कुठे? तिथे जायचं आणि तो फणस घेऊन यायचा म्हणजे खरोखरच मोठी कठीण गोष्ट होती. कारण काय, एवढं पेट्रोल जाळून तिकडे जायचं एवढ्या लांब आणि आणायचं. पण काय करणार, मी म्युन्सिपाल्टीचा कर्मचारी असं म्हटल्यावर आमचं थोडंसं हे झालं होतं. त्याच गाडीतून त्या माणसाला, त्या चप्पल दुरुस्त करण्याला माणसाला घेतलं, विक्रोळीला घेतलं, विक्रोळीला गेलो आणि त्याच्या गाडीत फणस टाकला. त्याच्या घरातून तो फणस जप्त करून पंचनामा करून आणि आलो. पोलिसाला आलो आणि फणस ठेवला. तो कर्मचारी काय म्हणतो माहिती आहे? मी आता तो फणस घेऊन जातो. नाही, असा तुला नेता येणार नाही फणस. अरे ही चोरीस गेलेली प्रॉपर्टी आहे, ती आम्ही जप्त केलेली आहे, त्याला तुला परत द्यायला कोर्टाची परवानगी लागते. असं काय करता? फणस आहे तो घेऊन जा. नाही, तू आता असं कर, एक वकील बघ
आणि त्या वकिलाला सांग रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा अर्ज कर कोर्टात. हो पैसा कोण खर्च करणार? तू. अरे पैसा खर्च कर, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा अर्ज कर आणि कोर्टाची ऑर्डर घेऊन ये. तुम्हाला सांगू मग तो मनुष्य एवढा खलेल झाला आणि हिरविसरा झाला, तो गप्प बसला आणि मग सांगितल्याप्रमाणे ते कोर्टाची ऑर्डर आणली सगळं. त्याला फणस देताना सुद्धा मी सांगितलं अरे असा नाही घेऊन जायचं असतो, तू बॉन्ड लिहून दे, परत पहिला बॉन्ड लिहून दे. मग त्याने तो बॉन्ड लिहून घेतला आणि फणस घेऊन गेला. कसा वाटला किस्सा मंडळी? तर असंही असतं, कधी घडतं, काही कल्पनेत न बसणारं असं काहीतरी घडतं. तर हा किस्सा या असा आहे, काहीतरी घडतं असं आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा. आणि मग वाटतं की लोकांना तर ऐको बघा असं असतं. तर ह्याच्यानंतर काय झालं, गावदेवी पोलीस स्टेशनला एक विशेष सांगतो. आता मी राहत होतो त्यावेळी नेहरू नगरला, आणि नेहरू नगरला असताना माझी आई माझ्याबरोबर होती आणि नेहमी वाट बघायची भास्कर कधी येणार, भास्कर कधी येणार. आणि माझे दोन्ही मुलगे आशुतोष आणि हा गणेश ते तिथेच होते नेहरू नगरला. मी, माझी बायको, आशुतोष आणि गणेश. आणि आमची आई वाट बघत बघायची. तेव्हा आम्ही सुद्धा ड्युटी करताना केव्हा कसं वाटायचं की लवकर घरी जाऊया, आई आमची वाट बघत असेल. तर ही आमची आई अशी वाट बघायची आणि आम्हाला कधी एकदा घरी जातो असं वाटायचं. गावदेवरून माझी बदली पुन्हा स्पेशल ब्रँच 2ला झाली. स्पेशल ब्रँच 2ला आम्ही हजर झालो. स्पेशल ब्रँच 2 बरोबर तिथे स्पेशल ब्रँच 1 होती. स्पेशल ब्रँच 2ला असताना इमिग्रेशनला ड्युट्या करत होते आणि इमिग्रेशनची ड्युटी आम्ही मध्ये मध्ये करायचेत. मोठमोठी मंडळी भेटायची, आम्हाला विचार. त्याच्यामध्ये एक नाव लक्षात होतं म्हणजे अजूनही, जेव्हा मी इमिग्रेशनला पासपोर्ट चेकिंगला होतो अरायवल डिपार्चरला, तर डॉक्टर पुरंदरे म्हणून एक स्त्रीरोग तज्ज्ञ होते. ते नेहमी फॉरेनला जायचे यायचे. जगामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ते फार प्रसिद्ध होतं. पण ते त्यांचा मोठेपणा एवढा की आले, अरायवल असू दे डिपार्चर असू दे, ते आमच्या सगळ्यांशी बोलायचे. जसं मी पहिलं सांगितलं की श्रीपाद अमृत डांगे हे सुद्धा आमच्याबरोबर बोलायचे असेल. तर अशी काही मंडळी होती त्यावेळेला की आमच्याबरोबर फार हसत खेळत बोलायची आणि आम्हाला सगळं असं हे करायची, उत्तेजन द्यायची. तर SB2ला असताना म्हणजे स्पेशल ब्रँच 2ला असताना काही वेळा काय होतं की स्पेशल ब्रँच 1ला जर काही मदत लागलीच तर आमचे ऑफिसर तिकडे जायचे, त्याला डेप्युटेशन म्हणून आपण. तर या स्पेशल ब्रँचला 1 एक ड्युटी अशी होती की जेव्हा VIP लोक येतात तेव्हा त्यांचं रस्त्यावर त्यांची बंदोबस्त ठेवण्याची म्हणजे अशी सिव्हिलमध्ये त्यांचं बॅगेज चेक करायचं, त्यांचं ज्या हॉटेलमध्ये जेवण असतं तिकडे त्यांचे कसे जेवण करतात काय करतात बघायचं. आणि नंतर असं एक असतं की ज्या ठिकाणी ते जातात व्हिजिटला त्या ठिकाणी त्यांना काही कोणी देणार का, एखादे पेय देणार का, ड्रिंक देणार का, हे बघायचं असतं. तर अशा ज्या काय ह्याच्यामध्ये एक दिवस मला ती ड्युटी लागली स्पेशल 1च्या ऑफिसरबरोबर. काय ड्युटी लागली? फूड चेकिंग. म्हणजे VIP जिथे जाईल तिथे त्याला काय देणार त्याची चौकशी करायची आणि आपण तिथे त्या ह्याचा तपास करायचा आणि देण्याच्या अगोदर आपण ते बरोबर काही हे बघायचं. एकदा काय झालं, गावदेवीच्या हद्दीमध्ये एलिझाबेथ नर्सिंग होम आहे, एलिझाबेथ नर्सिंग होम रिच रोडला. त्या ठिकाणी शिक्षण मंत्री शगलासाहेब ॲडमिट होते. त्यावेळेचे शिक्षण मंत्री शगलासाहेब ॲडमिट होते आणि त्याला भेटायला डॉक्टर राधाकृष्ण येणार होते. आता डॉक्टर राधाकृष्ण येणार, बंदोबस्त खूप मोठा, सगळं मोठं आणि त्यात फूड चेकिंग. मला पाठवलं, जा नर्सिंग होमला जा आणि ते चेक करा काय देणार काय नाही ते. आता आमची ही मूर्ती अशी, शर्ट पॅन्ट घालायचो आणि जायचो. तसंच केलं, गेलो. तिथे सगळे डॉक्टर, क्लिनिक ना, एलिझाबेथ नर्सिंग होम फार मोठं. मला त्याने विचारलं कोण तुम्ही? तर म्हटलं मी असं आहे, शहरी ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर आहे.
काय काम आहे? तर नाही म्हटलं, मला इथं तुम्ही काय डॉक्टर राधाकृष्णनना काय देणार आहेत का? एखादं पेय म्हणा, फूड ड्रिंक म्हणा, दुसरं काय चेक म्हणा, किंवा काय खाणार का? तर हो म्हणे, आम्ही ड्रिंक देणार आहोत, ते पेय बनवलं आहे आणि ते देणार आहोत, तुम्हाला दाखवा. हो ऑफिसर, हे एलिझाबेथ नर्सिंग होम आहे, इथे सगळे डॉक्टर आहेत, तुम्ही काय बघणार? हे बघा, मला फक्त ते ड्रिंक दाखवा, तुम्ही कुठे ठेवलं ते ड्रिंक दाखवा मला. मग त्यातला एक डॉक्टर रागाने म्हणाला, हो त्याला घेऊन दाखवा. आम्ही गेलो, एका प्लेटमध्ये 2 ग्लासामध्ये ते पेय ठेवलं होतं. तो डॉक्टर म्हणाला, हे बघा, हे पेय आम्ही डॉक्टर राधाकृष्णनना देणार आहोत. तर म्हटलं, थांबा, असं करा, एक लहानसा ग्लास घेऊन या आणि एक चमचा आणा. कशासाठी? हो म्हटलं, आणा म्हटलं ना. हो ऑफिसर, आम्ही सगळे डॉक्टर आहोत. अरे म्हटलं, हो ते सगळं मला कळलं आता, पण एक ग्लास आणि चमचा घेऊन या ना. आणि त्यांनी एक ग्लास दिलं आणि लहान चमचा दिला. मी ते काय केलं, चमचा घेऊन दोन्ही ग्लासामधला एक एक चमचा घेतला आणि त्या मला दिलेल्या ग्लासामध्ये टाकला आणि म्हटलं ते पिऊन बघितलं. तो डॉक्टर माझ्याकडे कुचितपणे बघतो आहे. हां ऑफिसर काय करतो आहे ते. मी काय लक्ष दिलं नाही. मी प्यालो ते 2 चमचे जे ड्रिंक घेतलं ते प्यालो होतो आणि उभा होतो. आणि त्याच्या मनात काय आलं, काहीतरी जोक मारावा. मारला तरी जोक. काय माहिती आहे का, आता कसं वाटतं तुम्हाला? मग मी म्हटलं, याला आपण सुद्धा आता असंच उत्तर द्यावं. मी त्याला म्हटलं, आय एम स्टील अलाइव्ह. तेव्हा त्याला कळलं की ह्या चेकिंगचं महत्त्व काय आहे आणि तो हसायला लागला को करून. तर असं काहीतरी घडतं. हे किस्से फार हे असतात, लक्षात ठेवणारे असतात. जसं तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं, आयुष्यात बरेच काहीतरी घटना घडतात. काही किस्से असे आठवणीतल्या आठवणी आणि काही किस्से विसरता नाही. असाच एक किस्सा आहे. षडमुखांना हल्ला, काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, सगळ्या मोठ्या व्यक्ती होत्या. मला परत पुढचकीसाठी त्या षडमुखानंदाला पाठवलं. माझ्याबरोबर मोठे अधिकारी होते. मी तिथे गेलो, चौकशी केली, का बघ तुम्ही या मोठ्या व्यक्तींना काय देणार आहोत? तर ते म्हणाले, आम्ही नारळाचं पाणी देणार, शहाळ्याचं पाणी देणार आहोत, शहाळ्याचं पाणी. तर म्हटलं, दाखवा मला, काय दाखवायचं त्यात? त्यांनी मागितलं की शहाळ्याचं सालपट काढायचं, तेव्हा त्याचं द्यायचं. नाही म्हटलं, परत मला दाखवा. मग त्या माणसाने त्या शहाळ्याचं सालपट काढलं आणि ग्लास त्याच्यात ओतलं भांड्यात. हे बघा, हे आम्ही देणार आहोत. नाही म्हटलं, एक लहानसं पॉट आणि चमचा आणा. परत मी तेच केलं. त्या चमच्याने ते पाणी घेतलं चहाचं आणि माझ्या ग्लासात टाकलं आणि मी प्यालो. तेव्हा त्यांना त्याचं महत्त्व कळलं की मी का पितो. तर आम्हाला म्हटलं चेक करायचं असतं. आम्हाला चेक करायचं असतं की ते व्यवस्थित आहे की नाही. आता तुम्ही द्या त्यांना, आता तुम्ही त्यांना देवढा, आता तुम्ही सर्व करू शकता, असं आम्ही म्हटलं. तर हे घटना अशा असतात की हे किस्से लक्षात राहण्यासारखे असतात. तर हे किस्से घडले, हे कोणातरी सांगितलं की त्यांना वाटतं खरोखरच काही वेळा काही ड्युटीमध्ये असं असतं की त्यांना एवढं कठीण काम करूनसुद्धा कुठेतरी थोडासा हे मिळतं, आनंद मिळतो. त्याच्यानंतर काय झालं की ही स्पेशल ब्रँच 2 वरून माझी बदली झाली लॅमिंग्टन रोडला. म्हणजे त्यावेळेचं लॅमिंग्टन रोड म्हणायचे, आता ते DB मार्ग म्हणतात. ह्या DB मार्गला माझी बदली झाली. DB मार्ग म्हणजे फार गजली होती. त्याच्यामध्ये जवळ 13 थिएटर होते. ह्या थिएटरचे सुद्धा बघायचं आणि बाकीचा बंदोबस्त करायचा. ऑपेरा हाऊसमध्ये होतं, चौपाटीचा बंदोबस्त करायचा. तर ह्याच असे बंदोबस्त त्या ठिकाणी फार असतात ह्याच लॅमिंग्टन रोडला. लॅमिंग्टन रोड पोर्शनला असताना अशी एक विचित्र गोष्ट घडली. एक तक्रार आली, कुठल्यातरी संस्थेचं त्यांच्याच माणसाने
बऱ्याच मोठ्या पैशाचा अपहार केला आणि त्याचं नाव त्याने सांगितलं, पण तो काय तिथे सापडत नव्हता. चौकशी केली तेव्हा कळलं की तो चिपळूणला गेला आहे. चिपळूणला गेला म्हटल्यानंतर आम्ही चिपळूणला गेलो, आमची स्टाफ घेऊन. चिपळूणला गेल्यानंतर आम्ही ठरवलं की बुवा हा जर मनुष्य आपल्याला पाहिजे असेल तर आपण एक रात्रीचं जावं किंवा एक पहाटे पहाटे जावं. तुम्हाला मंडळी सांगतो, अगदी पहाटे पहाटे आम्ही त्या घरापर्यंत पोचलो. गेलो, दरवाजा ठोठावला. एक बाईने तो दरवाजा उघडला. पहाट होऊन गेली होती. त्या बाईने तो दरवाजा उघडला. आम्ही त्याला म्हटलं, आम्ही असे पोलीसवाले आहोत. असा मनुष्य कुठे राहतो? इथेच राहतो ना? हो, पण ते आता घरी नाही आहेत. कुठे गेले? त्या मला सांगून नाही गेले, पण येतील ना परत, काय सांगता येत नाही. आम्हाला संशय आला. मी म्हटलं काय करावं. मग तिथेच मी थांबलो थोडा वेळ आणि त्या बाईला म्हटलं, मी जरा घरात येऊ का? माझ्याबरोबर आमचा स्टाफ होता, पंच होते. मी आतमध्ये गेलो तर एक मनुष्य पूजा करत होता. म्हटलं एक बाई नवरा बाहेर गेलेला असं ती म्हणते, तर हा कोण? एक संशय मनात आला. पूजा करत होता हा मनुष्य तो. मी म्हटलं नमस्कार, किती वेळ लागेल पूजेला? बराच वेळ लागेल. म्हटलं हरकत नाही, तुम्ही पूजा करा, मी ते बसतो. मी त्या खुर्ची घेतली आणि बसलो आणि माझे 2 हवालदार. मी म्हटलं तुम्हाला माहिती आहे का हा मनुष्य कुठे राहतो? तो उडवाडीची उत्तर द्यायला लागला. तुम्हाला सांगतो, त्याच्या त्या उत्तरानेच आम्हाला वाटलं हा काहीतरी लपवतो आहे. म्हणून जरा बाजूला घेतला, त्या बाईला थोडं लांब ठेवलं आणि आमची नेहमीची पोलिसांची पद्धत, त्याला बाजूला घेऊन विचारलं आणि शेवटी तो कबूल झाला. मिस केला. आणि मग त्याला आम्ही घेऊन आलो मुंबईला. आमच्या या प्रकरणाला चिपळूणला त्यावेळी एक सागर नावाचं एक वर्तमानपत्र होतं. त्याने एवढी प्रसिद्धी दिली भरपूर, आणि आम्ही त्याला घेऊन आलो मुंबईला. बरेचसे पैसे रिकवर केले. तर अशी केव्हा तरी घटना आयुष्यात घडते. हे घडल्यानंतर आणि डॉक्टर DB मार्ग पोलीस स्टेशनवरून म्हणजे लॅमिटनवरून माझी बदली मालाड पोलीस स्टेशनात झाली. मालाड पोलीस स्टेशन असताना काय झालं की त्यावेळी एक लक्षात राहणारं उदाहरण म्हणजे आम्हाला खबर मिळाली, कोणीतरी बरंचसं सामान, म्हणजे कसं सामान हा शब्द कुठे वापरतात, जेव्हा रिव्हॉल्वर, तलवार, चाकू असं काही आणलं असेल तर त्यावेळी म्हणतात ते सामान घेऊन आलेलं आहे, तर त्याच्यावर रिव्हॉल्वर हे आहे ते आहे वगैरे वगैरे. ही खबर मिळाली की आम्ही एकदम अलर्ट होतो पोलिसवाले आम्ही. आणि मग ज्या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन मिळाली होती, ज्या ठिकाणाहून ती इन्फॉर्मेशन होती, ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही पोचलो आणि आम्ही ते सगळे रिव्हॉल्वर वगैरे जप्त केलं. तर माझ्याबरोबर एक सांगणार का एक व्यक्ती होती, इन्स्पेक्टर MS सावंत. त्यांचे चिरंजीव आता ॲडव्होकेट राजू सावंत प्रसिद्ध आहेत ते. तर ते MS सावंत होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी ती प्रॉपर्टी रिकवर केली आणि पुढचं सगळं
व्यवस्थित केलं. मालाडमध्ये ही व्यवस्था अशी घडली होती. पण त्यावेळी आणखी एक असं होतं की मालाडमध्ये एक फार मोठा गुंड होता, कोणाला दाद देत नव्हता. तेव्हा मालवणीसुद्धा त्या मालाडमध्ये होती असं मला आठवतं आहे. आणि तो मालवणीमध्ये राहत होता. फार मोठा गुंड होता. तुम्हाला सांगतो, एक तो चॅलेंज म्हणून होता पोलिसांना. मग आम्ही एकदा काय केलं, त्याला फक्त पॅन्टीवर ठेवला, नुसत्या पॅन्टीवर, हाफ पॅन्टवर, आणि त्याला फिरून आणला एरियामध्ये हवालदार बरोबर. असं ते दिवस वेगळे होते. त्यावेळी अशा गोष्टी जरी केल्या तरी त्याला कोणी एवढं हे करत नव्हतं किंवा काही कोणी ऑब्जेक्टिव्हवर घेण्याचा प्रश्न येत नव्हता, कारण शेवटी तो गुंडाच होता. आणि त्याला आम्ही संबंध एरियामध्ये फिरून आणला. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, हे फिरून आणल्यानंतर हा गुंड तिथून जो गायब झाला तो परत काय त्या एरियात आला नाही. तर काही गोष्टी ज्या आपण करतो त्या गोष्टीचा जर चांगला परिणाम होत असेल, फायदा होत असेल, तर त्या करायला हरकत नाही. आम्ही तेच केलं होतं. मालाडमध्ये असताना आणखी भयंकर गोष्टी घडायच्या म्हणजे अनॉथराइज बांधकाम. हे अनॉथराइज बांधकाम फार चालायचं पूर्वेला, ज्या ठिकाणी फिल्म इन्स्टिट्यूट वगैरे आहे त्या बाजूला. आणि त्याच्याशी मुकाबला करता 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 आमचे नाकेनऊ यायचे. आणि त्यावेळी आमच्याकडे DCP फार चांगले होते. तुम्हाला सांगतो मंडळी, पोलीस खात्यामध्ये चांगल्या व्यक्ती भेटणं एक भाग्य असतं. आणि ते आम्हाला फार एनकरेज करतात. त्यावेळी एक संजीव दयाळ म्हणून DCP होते. ते व्यक्ती फार मोठी, नेहमीच आम्हाला त्यांनी साथ दिली आहे. तसं मुंबईमध्ये तुम्ही बघितलं ना, आता विषय निघाला म्हणून मला सांगतो, काही कमिशनर किंवा इतर व्यक्ती एवढ्या मोठमोठ्या होऊन गेल्या की त्यांच्यामुळे आम्हाला फार बरं वाटायचं. रिबेलो साहेब त्याच्यापैकीच एक होते. राममूर्ती साहेब त्याच्यापैकीच एक होते. ह्या लोकांकडे काम करताना खूप बरं वाटायचं. मी राममूर्ती साहेबांबरोबर काम केलं. ते एनकरेज करतात हाताखालच्या लोकांना. तसंच त्यानंतर एक परांजपे साहेब म्हणून अँटिकेशन होते, पठाण्या साहेब म्हणून होते. ह्या व्यक्ती तुम्ही बघितल्या तर त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळेल की ह्या किती मोठ्या व्यक्ती आहेत. त्या लोकांची नावं घ्यावी आणि काम करावं अशी त्याची परिस्थिती होती. मग त्यानंतर काय झालं की माझी बदली तिथून मालाडवरून सरळ अँटी करप्शन झाली. अँटी करप्शन गेल्यानंतर मी खूप काम केलं. अँटी करप्शन म्हणजे काय, लाच घेताना सरकारी नोकराला पकडायचं. जर एका माणसाने कंप्लेंट केलीच तर त्याला लाच घेताना प्रत्यक्ष पकडायचं, केस करायची. ही कामं अँटी करप्शनला. त्या अँटी करप्शनला गेल्यानंतर मी बरीचशी कामं केली. आणि त्यावेळेला एक तिथे पठाण्या साहेब म्हणून होते. आणि ते ऑफिस होतं कुठे, त्यावेळी ते ऑफिस बॅलॅडपेडला होते. तिथे परांजपे साहेब होते, फार मोठी व्यक्ती होती. पठाण्या साहेब होते. तर गमतीची गोष्ट म्हणजे अशी की या पठाण्या साहेबांना मराठी येत नव्हतं. ते मला नेहमी सांगायचे, परब साहेब मला मराठी शिकवा. आता एवढ्या मोठ्या ऑफिसरला, IPS ऑफिसर पठाण्या साहेबांना मराठी शिकवायचं? ते हो म्हणाले, आम्हाला मराठी पास झालंच पाहिजे अशी अट आहे. आणि मी तुम्ही शिकवल्यानंतर नाशिकला जाऊन परीक्षा देऊन पास होणार. हे पठाण्या साहेब काही काळापुरते मला वाटतं फॉरेनला ॲम्बॅसेडर होते. फार मोठे व्यक्ती, फार मोठी ज्ञानी व्यक्ती. त्यांना मराठी शिकवायचं. मग त्यांनी सांगितलं, मी चांदोबा घेऊन होतो. चांदोबा, तुम्हाला मराठी माहिती आहे, मराठी चांदोबा होता त्यावेळेला. एक मराठी मासिक निघायचं चांदोबा. तर ते मला म्हणाले की आपण चांदोबा घेऊया आणि तुम्ही मला त्याच्यावर मराठी शिकवा. फार अवघड होतं.
कारण चांदोबातली जी भाषा होती ती सोपी साधी सोजूळ होती, हे कोणी मान्य करेल. जर एखाद्याने म्हटलं असतं की न्यूजपेपर आणा आणि मला त्याच्यावरून शिकवा त्या मराठी न्यूजपेपरवरून, तर फार कठीण गोष्ट होती. पण चांदोबा तरी मी त्याला शिकवलं होतं. मी सकाळी लवकर जायचो अँटी ऑफिसला आणि ते लवकर यायचे आणि त्याला मराठी शिकवायचो. एकदा त्यांनी मला एक प्रश्न केला, हो परब साहेब, वेताळाचा अर्थ काय झालं. आता मला प्रश्न पडला, ह्याला वेताळ म्हणजे काय सांगू. अरे बापरे, वेताळ म्हणजे काय, वेताळाची गोष्ट हे ठरलेलं ते एक धडा होता, अजूनही आठवतो. तर हे असे जे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा शिकवणाऱ्याची सुद्धा बोबडी वळते. वेताळ म्हणजे काय त्याला सांगितलं, मी समजून सगळं झालं. जवळजवळ 3 महिने त्याला मी मराठी शिकवलं. ते नाशिकला गेले, परीक्षा पास झाले आणि आले. कसं वाटतं, अभिमानाची गोष्ट आहे ती. पण आठवणीत राहण्यासारखी एक गोष्ट आहे. एका मोठ्या माणसाला मी मराठी शिकवलं आणि त्याच्यात तो यशस्वी झाला. तर याला असताना अँटिग्रेशन असताना मला पहिलं राष्ट्रपतीपद मिळालं. त्याला म्हणतात फॉर मेरिट युअर सर्व्हिस, प्रेसिडेंट मिळेल फॉर मेरिट युअर सर्व्हिस, आणि ते मला यावेळी मिळालं. आणि अँटिग्रेशन काम करता 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 माझी बदली एक जोगेश्वरी पुरुषाने झाली. मी ज्यावेळी बदली म्हणून जोगेश्वरी पुरुषाने आलो तो फार काळ तणावाचा होता. राधाबाई चाळ ते प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, फार गाजलं ते राधाबाई चाळचं. कर्फ्यू ऑर्डर होती. ह्या सगळ्यामध्ये फिरून फिरून सगळ्यांना कंट्रोल करायचं फार अवघड गोष्ट होती, पण ती मी केली यशस्वीपणे. त्यावेळी तिथे राममूर्ती साहेब होते असं मला आठवतं आहे. काही काळ नंतर डॉक्टर पसरीचा होते काही काळ. त्या सगळ्यांनी अगदी फार यशस्वीपणे आम्हाला शिक्षण दिलं, सुपरविजन केलं. आम्ही त्याच्यात ते हाताळण्यात यशस्वी झालो. जोगेश्वरीला असतानाच माझी आई मला सोडून गेली. फार मोठा शॉक होता तो. माझ्या आईवडिलांनी अतोनात प्रेम केलं. आई गेली, फार मोठा धक्का बसला. त्यानंतर तिथून माझी बदली जुहू प्रोडक्शन झाली. जुहू प्रोडक्शनवरून मी दहिसरला आलो. मी दहिसरलाच राहत होतो, त्यामुळे दहिसर प्रोडक्शन जाणं येणं फार सोपं होतं. सिनियर पी म्हणून दहिसर, आणि दहिसरला सिनियर पी असतानाच 1992च्या सुमारास 92च्या नाही त्याच्या अगोदर हिंदू मुसलमानची दंगल झाली आणि मी त्यावेळी सिनियर पी होतो. आणि दंगल मी आटोक्यात ठेवली म्हणून लोकांनी माझं कौतुक केलं आणि दहिसरला बरीच कामं केली, चांगली कामं केली, लोकांच्या हिताची कामं केली. आणि म्हणूनच त्यावेळी मला लोकांनी मंत्र्यांतर्फे मला बक्षीस दिलं गेलं. दहिसरला आठवणीत राहण्यासारखी गोष्ट अशी होती की एकदा आम्ही कर्तव्यावर असताना खबर मिळाली की दहिसर चेकनाक्यावरून चोरून आणलेलं सोनं पास होणार आहे. आणि आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली होती, खबर मिळाली होती. आणि ते सोनं आम्हाला एका ट्रकमध्ये सापडलं. जवळजवळ 2,14,00,000 सोनं आम्ही पकडलं. सोनं पकडणं हे काम पोलिसांचं नव्हतं, पण तरीही आम्ही ते काम केलं. आम्हाला बरीच शाबासकी मिळाली
त्यावेळी राममूर्ती साहेब होते. राममूर्ती साहेबांनी आमची पाठ थोपटली. डॉक्टर पसरीचा होते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही एवढ्या 2,14,00,000चं सोनं पकडलं कसं, पण आम्ही पकडलं आणि ते परत मग आम्ही संबंधित खात्याला परत दिलं. शासनाने आम्हाला त्याबद्दल बक्षीसही दिलं. याच्यानंतर काय झालं की दहिसरला असताना एक असं काय एक गोष्ट घडली की आम्हाला ती आयुष्यभर आठवणीत राहावी. त्याचं काय झालं की जेव्हा आम्ही दहिसर पोलिसांच्या हद्दीमध्ये फेऱ्या मारत असायचो तेव्हा बऱ्याच वेळा आमचा मुकाबला ह्या गुंड लोकांशी यायचा आणि त्यावेळी आम्ही संपूर्ण दहिसर आमच्या ह्याच्यामध्ये ठेवलं, कंट्रोलमध्ये. आणि माझी एक त्यावेळी सवय अशी होती की हिंदू मुसलमान सर्वांना एकत्र आणून त्यांना मधून एकंदर परिस्थितीची जाणीव करून द्यावी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि हे शांतता राखण्याचे प्रयत्न जेव्हा मी करत होतो तेव्हा हिंदू मुसलमानांना एकत्र आणून त्यांच्या मिटिंग घेऊन मी वारंवार त्यांना इन्स्ट्रक्शन देत होतो, त्यांना सांगत होतो, सूचना देत होतो. हे असं बऱ्याच वेळा आम्ही करून दाखवलं. इवन आमच्या वेळेला जेव्हा वृक्षारोपणचा प्रोग्राम होता तोसुद्धा आम्ही करून दाखवला. DCP आमचे त्यावेळी जैन होते, त्या जैन त्यांना आम्ही बोलवलं होतं. जैन साहेब तिथे आले, वृक्षारोपण केलं. इतर जे पुढारी होते त्यांनासुद्धा आम्ही बऱ्याच वेळा आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये बोलत होतो आणि आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सामील करून घेऊन आमचं एकंदर पोलीस डिपार्टमेंटचं जे फंक्शन होतं तो सुरळीतपणे चालू ठेवलं होतं. त्याचे अनेक दाखले त्या ठिकाणी होते. दहिसरला असतानाच माझी बदली पुन्हा अँटी करप्शनला झाली आणि अँटी करप्शन असताना त्यावेळेला आमच्या कामाला फार जोर आला. कशामुळे तर त्यामुळे बरेच लोक अगदी बिनधास्तपणे तक्रार करायला यायचे की अमक्याने लाच मांडली, तमक्याने पैसे मागितले. हे असं करता एकदा काय झालं, एक तक्रारदार बाई आमच्याकडे आली आणि बाई आल्यानंतर थोडंसं काळजी घ्यावी लागते, काय तक्रार करते ती. त्या बाईने तक्रार केली कोणाच्या विरुद्ध. पहिल्यांदा ऐकूनच आम्हाला शॉक बसला. त्या बाईने तक्रार केली एका न्यायमूर्तीतर्फे विरुद्ध. बाईने तक्रार केली एका न्यायमूर्ती विरुद्ध. करप्शनची तक्रार करायची हे काय सोपं नाही आहे. त्याला भयंकर पाठबळ असावं लागतं. त्याला त्या फिर्यादीला अगदी विचार करून ती तक्रार द्यावी लागते. आणि त्यावेळी मी ॲडिशनल डेप्युटी कमिशनर, माझी जबाबदारी मोठी. त्या बाईला पुन्हा एकदा मी विचारलं काय झालं सांगा मला स्पष्टपणे. त्या बाईने पुन्हा तेच सांगितलं आणि तिने न्यायमूर्तीच्या विरुद्ध तक्रार दिली करप्शनची. आता न्यायमूर्तीच्या विरुद्ध तक्रार घ्यायची, विचार करावा लागला. वरिष्ठांना विचारलं, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं हायकोर्टाच्या चीफ जस्टिसच्या कानावर घालावं आणि त्यांची परवानगी घ्यावी. मी गाडीतून हायकोर्टामध्ये गेलो, चीफ जस्टिस साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की अशी आमच्याकडे तक्रार आलेली आहे न्यायमूर्तीच्या विरुद्ध आणि त्यांना आम्हाला ट्रॅप करायचं आहे. चीफ जस्टिस साहेब म्हणाले
नाव काय? म्हटलं साहेब मी आता नाव तुम्हाला काही ते सांगू शकत नाही. माझा ट्रॅप यशस्वी झाला की तुम्हाला लगेच मी सांगेन. फक्त मला तुमची परवानगी पाहिजे. चीफ जज म्हणाले तुम्ही जरा बाहेर थांबा, मी सांगतो. म्हटलं साहेब वेळ होतो आहे, ट्रॅपची वेळ आलेली आहे, तर मला जरा लवकर करू द्या. हो म्हणले, तुम्ही जरा बाहेर थांबा. मग त्यानंतर चीफ जजनी आणखी 2-3 जजना बोलवलं. त्यांची मिटिंग झाली आणि मग मला त्यांनी नंतर आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला त्यांना पकडायची, त्याच्यावर ट्रॅप करायची तुम्हाला परवानगी देतो, पण एक अट आहे. म्हणजे साहेब कुठलीही अट सांगा, मला मान्य आहे ती. नाही, तुमच्याबरोबर आमचे एक रजिस्ट्रार येतील, ते सगळं बघतील तुम्ही काय करता, कसं करता वगैरे. हो म्हणलं मान्य आहे. आणि मी त्या रजिस्टरला गाडीतून घेऊन ज्या ठिकाणी तो सापळा लावला होता ते ठिकाण होतं एक हॉटेल ताडदेवचं. तिथे मी आलो, माझा स्टाफ होता आणि काय आलं की त्या हॉटेलमध्ये न्यायमूर्ती आले. तक्रार बाई त्याच्यावर होती. तिला सांगितलं होतं पैशाची मागणी झाल्यानंतर आणि पैसे घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी आम्हाला खुणा करायच्या. म्हणजे आम्हाला कळलं की बुवा ट्रॅप यशस्वी झाला, त्याने पैसे घेतले. आम्ही तुम्हाला सांगतो, ते बाई आणि ते न्यायमूर्ती हॉटेलमध्ये गेले. आम्ही लांब उभे राहून पाळा ठेवत होतो आणि आम्हाला तिने योग्य वेळी सिग्नल दिला की पैसे घेतले. मी लगेच आतमध्ये गेलो. न्यायमूर्तीवरचा ट्रॅप होता. मी ॲडिशनल DCP. मी आतमध्ये गेलो, त्याला नमस्कार केला आणि त्याला सांगितलं की साहेब तुम्हाला मी ट्रॅप केलेलं आहे. मी ॲडिशनल DCP परब अँटी करप्शन ब्युरो. म्हणून असेच शांतपणे बसा, आता आपल्याला बाकीच्या फॉर्मॅलिटी करायच्या आहेत. आणि आम्ही त्या फॉर्मॅलिटी करत असतानाच मला फोन आला. आमच्याबरोबर जे रजिस्ट्रार होते त्यांनी जज साहेबांना, चीफ जज साहेबांना कळवलं की परब साहेबांनी न्यायमूर्तीला ट्रॅप केला. त्यांनी मला बोलवलं बाहेर. म्हणे तुम्हाला चीफ जज साहेब बोलायला मागत आहेत. आणि मी त्यांना सगळं सांगितलं, नाव सांगितलं, सगळं सांगितलं. पुन्हा त्यांनी माझ्यावर एक अट घातली. मी म्हटलं हो, त्या अटीचं मी पालन करीन. आणि नंतर सगळे सोपस्कार करून त्यांना आम्ही अँटी करप्शनच्या ऑफिसमध्ये आणलं आणि बाकीच्या सगळे जे फॉर्मॅलिटी असतात करायच्या त्या केल्या. तर असा हा जो क्षण आहे आयुष्यातला, अगदी कायमचा लक्षात राहण्यासारखा होता. जेव्हा जेव्हा मी एकटा असा बसलेला असतो तेव्हा हे क्षण असे डोळ्यासमोर येतात. असाच आणखी एक क्षण आला. एक दिवस काय झालं, असाच अँटी करप्शन तक्रार आला. म्हणाला अमक्या ऑफिसरनी माझे 2 लाख रुपये मागितले. शॉकिंग होतं ते. 2 लाख. कोण बाबा? तर BMCचे एक वरिष्ठ अधिकारी. पुन्हा शॉकिंग. वरिष्ठ अधिकारी. त्याने नाव सांगितलं, सगळं सांगितलं. थोडा वेळ विश्वास बसत नव्हता, कारण ते नाव जे होतं ते एका मोठ्या व्यक्तीचे सदृश्य असं होतं. काय करावं प्रश्न पडला. त्या माणसाला पुन्हा विचारलं, मग तुझी खात्री आहे? हो म्हणे. मला पैसे घेऊन त्याने घरी बोलवलं आहे रात्री 8-8:30ला. कुठे राहतात? म्हणे वरळीला. अरे बापरे. मग त्याची तक्रार घेतली, फॉर्मॅलिटी पुऱ्या केल्या. आता हा एक सुद्धा वरिष्ठ अधिकारी म्युन्सिपाल्टीचे.
मी ॲडिशनल DCP, मला स्वतःच जावं लागलं. मी रात्री 8-8:30ला त्या अधिकाऱ्याच्या फ्लॅटच्या समोर जाऊन उभा राहिलो. फिर्यादीला सांगितलं होतं पैशाची त्यांनी घेतले की आम्हाला खुणा करायच्या. आणि मग हा आतमध्ये गेला. फिर्यादी पैसे दिल्यावर त्यांनी सिग्नल दिलं. मी आतमध्ये गेलो. ते ग्रस्त पैसे घेतल्यावर तिथेच बसले होते खुर्चीवर आणि पैसे त्यांनी घेतले होते. त्याच्यामध्ये एक वाईट गोष्ट अशी होती, म्हणजे मनाला चाटून जाणारी गोष्ट अशी होती. मी म्हटलं तरी एक कुटुंबस्थल मनुष्य, मला मुलं आहेत, तर त्यांचा मुलगा समोर अभ्यास करत बसला होता. बायको देवपूजा करत बसली होती. कसं वाटतं ऐकून? मग लाच घेणाऱ्या माणसाला हे कळलं पाहिजे की आपण काय करतो आहे ते. पण आमचा नाईलाज होता. आम्ही फॉर्मॅलिटी पुऱ्या केल्या आणि त्यांना घेऊन अँटी करप्शनला आलो. तुम्हाला सांगतो, जेव्हा दुसऱ्या, कारण हे रात्री 8-8:30-9च्या पर्यंत कळलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे कळलं सगळ्यांना आणि माझं नाव जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा वृत्तपत्राच्या एडिटरनी मला एवढं विचारणा केली की ते पुन्हा पुन्हा विचारते, तुम्हाला खरंच वाटतं का ह्या माणसाने मागितले घेतले? हे बघा एडिटर, हे त्या फिर्यादीने तक्रार दिलेली आहे, त्याच्याकडे ते पैसे मागितले म्हणून त्याने तक्रार दिलेली आहे. आणि देण्यापूर्वी तो आमच्याकडे आला आणि आमचं काम होतं की त्यांना हे करायचं, ट्रॅप करायचं. ते आम्ही केलेलं आहे. पण तुम्ही शहानिशा केली. शहानिशा त्यावेळी नसते, शहानिशा केली जाते. प्रत्येक ट्रॅपच्या वेळेला शहानिशा केली जाते. पण ती व्यक्ती आणि तो मनुष्य ह्यांचा काय संबंध वगैरे वगैरे, कशाच्या संदर्भात पैसे मागितले, हे सगळी शहानिशा केली जाते आणि नंतरच ट्रॅप. कारण एखाद्याचं आयुष्य त्याच्या उद्ध्वस्त होतं, ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण तरी पण म्हणे परब साहेब तुम्ही हे बघा, वाटत नाही हे असं काय होईल असं वाटत नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं पण माझा ट्रॅप सक्सेसफुल झाला आहे, माझा ट्रॅप सक्सेसफुल झाला. ती व्यक्ती किती मोठी होती हा प्रश्न आम्हाला कधी सतावत नाही आणि आम्ही तो विचार करत नाही. फिर्यादी आला, फिर्यादी ह्या फिर्यादीची आम्ही फिर्यादी घेतली नसती आणि त्याने पुढे माझ्यावर जर तक्रार केली असती की आमचा FIR घेतला नाही, तर माझी पोझिशन काय झाली असती लक्षात घ्या. तेव्हा कोणाच्या व्यक्तीच्या त्यांनी तक्रार केली आणि कोण होता ह्याची आम्ही शहानिशा करतो. खरोखर तक्रारदाराची तक्रार खरी आहे का, अशाचे पैसे मागितले आहेत का, दुसऱ्या मार्गाने आम्ही सगळं हे करतो आणि मग ते सगळं झाल्यानंतर पण आम्ही ट्रॅप करतो. पण सांगतो, या प्रकरणात मला मानसिक त्रास एवढा झाला की प्रत्येकाला उत्तर देता 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 माझे नाकीने आले. का ते व्यक्ती मोठी होती, नामसदृश्यामुळे. आयुष्यात फार लक्षात राहणारा असा क्षण होता तो. तर हे झाल्यानंतर अँटी करप्शनला आणखी काही काढले, बऱ्याच लोकांचे आम्ही हे केलं, काम यशस्वी केलं. मला अँटी करप्शन असतानाच परत प्रेसिडेंट मेडल मिळालं डिस्ट्रिक्ट सर्व्हिसबद्दल. आणि हे करत असताना, सगळं झालं असताना, मी ज्या तऱ्हेने माझी नोकरी केली ती नोकरी पूर्ण केली आणि अँटी करप्शन मध्ये असताना मान सन्मानाने मी रिटायर झालो. आता मी रिटायरमेंटचं लाईफ जगतो आहे. परंतु माझ्या ह्या 76 वर्षामध्ये 77 वर्षामध्ये काही अशा घटना घडल्या, वाटतं इतरांना कळावं. एक गोष्ट अशी होती की वयाच्या 20व्या वर्षी मला पोटदुखी सुरू झाली
आणि ही पोटदुखी माझी वयाच्या जवळजवळ 45-48 वर्षापर्यंत चालू होती. मुंबईच्या बऱ्याच हॉस्पिटलला मी बऱ्याच वेळा ॲडमिट होतो. वेगवेगळी औषधं घेतली पोटदुखीसाठी, फक्त पोटदुखीसाठी. माझ्या घरात केमिस्टचं दुकान झालं, पण मला कधी फरक पडत नाही. पण जेव्हा जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा साथ दिली ती माझ्या मिसेसने. पोलीस स्टेशनला जाणं येणं हे सगळं चालू होतं, पण ह्याच्यामध्ये नुसतं औषधं हाच एक भाग नव्हता. तर माझ्या मिसेसने जे दिलं, सहकार्य केलं, सहकार्य करणं तिचं काम होतं. परंतु ज्या तऱ्हेने तिने मला ट्रीटमेंट दिली, तिने माझी ट्रीटमेंट केली, हे एक आयुष्यात फार मोठं अवघड काम केलं आणि आतापर्यंत ती करत आहे आणि त्याच्यात मी वाचलो. पण एक सांगण्याची गोष्ट होती, जे डॉक्टरना जमलं नाही, मोठमोठ्या डॉक्टरना हॉस्पिटलला, ते एक काम माझ्या फॅमिली डॉक्टरने केलं. डॉक्टर पावसकर, ND पावसकर. हे पावसकर कोण आहेत की मराठीमध्ये दत्ता पावसकर म्हणून एक नाटककार होते, त्यांचे चिरंजीव. त्यांनी फक्त 6 दिवस मला ते औषध दिलं आणि कित्येक वर्षाची पोटदुखी माझी घालवली. असे डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर काय झालं, मी असंच केव्हा तरी चालत मॉर्निंग वॉक करतो. मॉर्निंग वॉक करता करता माझी छाती दुखायला लागली. त्याच्यातून मी एन्जिओग्राफी केली लीलावती हॉस्पिटलला. लीलावती हॉस्पिटलमध्ये माझी हे केल्यानंतर मला जवळजवळ 100% ब्लॉकेज निघालं. लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगितले चला दुसऱ्या क्वार्टरवर बायपास करायची आहे. मी डॉक्टर म्हटलं मला बायपास नको आहे, मी माझं हे करतो. नाही म्हणे, रिस्क घेणार नाही, बायपास केलं पाहिजे. तर तुम्हाला मंडळी सांगतो, तर मी हट्टाने घरी आलो आणि मला वाटतं मी रिटायर झाल्यानंतर 2-3 महिन्याचं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 99 आतापर्यंत मी आहे असं आहे. मॉर्निंग वॉक केलं, सगळं केलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी एक पुस्तक फार परत वाचलं. त्या पुस्तकाचं नाव होतं माझा साक्षात्कारी हृदयरोग. डॉक्टर अभय बंग यांनी लिहिलं आहे. फार छान पुस्तक आहे. ते पुन्हा वाचलं आणि मी माझे स्वतःवरच उपचार केले. मी योगा केलं, मॉर्निंग वॉक केलं, सगळं केलं. आज मी आहे हा निव्वळ त्या पुस्तकातून वाचून जे न्याय मिळालं त्याच्यामुळे आणि माझ्या मिसेसने जे काही काळजी घेतली आतापर्यंत त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे. आज मी एकदम सुखी आहे, आनंदात आहे. पुढचं जीवन किती वर्ष आहे, काय होणार याची मला कल्पना नाही. पण मी हे जीवन जगत असतानाच माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक व्यक्ती आली. ह्या व्यक्तीने मला सुरुवातीला खूप पाठबळ दिलं. माझे विचार केव्हा एक वेगळ्या मार्गाला जात होते की मी आयुष्याला कंटाळलो, मला आयुष्य नको आहे, आजारपण मला भारी पडत आहे वगैरे वगैरे. आणि हे जेव्हा विचार यायचे, आजही येत आहेत, केव्हा वाटतं की नको, जरी माझं जीवन सुखी असलं तरी असा एक विचार येतो की नाही हे बरोबर नाही आहे. तर ह्या आयुष्यामध्ये माझ्या आत्ताच्या माझ्या शिकपणामध्ये एकंदर माझ्या जीवनकार्यामध्ये एक चालना देणारे आयुष्यामध्ये अशाच प्रकारे एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट राहुल म्हस्कर. ॲडव्होकेट राहुल म्हस्कर एक वेगळी व्यक्ती आहे. कायद्याचं नॉलेज किती असावं, कसं असावं हे त्यांच्याकडून शिकावं. नवीन माणसाला त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. एक परफेक्ट नॉलेज आहे अशी ती व्यक्ती आहे.
पूर्वी मला असं वाटायचं की मला कायद्याचं नॉलेज परफेक्ट आहे, चांगलं आहे, पण नाही. जेव्हा ॲडव्होकेट राहुल मस्करच्या सानिध्यात मी आलो तेव्हा मला कळलं की माझ्यामध्ये बरीच कमतरता आहे. त्यांनी बरंच ज्ञान दिलं. मी बऱ्याच वेळा काही कारणामुळे नर्वस व्हायचो. त्याचे कारण माझ्यातून काढून टाकून मला पूर्ववृत्त करण्यासाठी राहुल मस्करनी मला खूप मदत केली. आयुष्यभर त्यांची आठवण राहील जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. आणि मी असे आणखी खूप वर्ष जिवंत राहणारच. हे शेवटी राहुल मस्कर हे ॲडव्होकेटमुळे. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. लोकांच्या ज्ञानात भर टाकायला म्हणून त्यांनी कष्ट घेतले. ते पुस्तकं फार उपयोगी आहेत. नवीन ॲडव्होकेटनी ती जरूर वाचावं. म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण ॲडव्होकसीमध्ये कसं यशस्वी व्हावं हे त्यांच्यामधून शिकावं, त्यांच्या पुस्तकातून शिकावं. आज मी त्यांचा फार ऋणी आहे. माझ्यासाठी खूप केलं. अजून माझा त्यांचा संबंध आहे आणि संबंध आमचे असेच राहोत. माझं कुटुंब म्हणजे किती, माझा मोठा मुलगा आशुतोष, छोटा मुलगा गणेश, त्या दोघांची लग्न झालेली आहेत. मला मुलगी नाही, पण माझ्या दोन्ही सुना माझ्या मुलीप्रमाणे आहेत. आज मी जे कौटुंबिक जीवन जगतो आहे हे ह्यांच्यामुळे. मी सुखी आहे एकदम. माझं आयुष्य आताचं हे एकदम सुखी आयुष्य आहे. नमस्कार.